ओके, तर हे काय, हे आहे CO2 लेझर मशीन. CO2 लेझर म्हणजे काय असतं की ते ॲक्च्युली हे डिस्ट्रक्टिव्ह लेझर आहे. म्हणजे काय करतं की ते स्किनचे कॉलम्समध्ये ते जाळतं. तर आता बघूया आपण CO2 काम कसं करतं. मी तुम्हाला एका कागदावरती त्याचं डेमॉन्स्ट्रेशन देतो. आता हे CO2 मशीनचा प्रोब आहे आणि हा आपण कागदावरती लावतोय. आता मी ह्या लेझरला आपण फायर करतो. आता त्याच्यामध्ये पॉवर सेटिंग्ज असतात. तर आपण एक कमी पॉवर सेटिंगला आपण करून बघूया. मी तुम्हाला दाखवतो कसं होतं. तर आता हे आपण इथं चालू केलेलं आहे आणि हे मी चालू करतो. ओके, तर एकदम फाईन डॉट्स आलेले आहेत. जराशी पॉवर वाढवून मी तुम्हाला दाखवतो. ओके, येस, आता तुम्हाला इथं दिसत असेल हे छोटे छोटे डॉट्स दिसतात का, तर हे CO2 लेझरचे कॉलम्स आहेत. ह्या कॉलमची किती डेप्थ आहे, काय आहे, त्याची एनर्जी किती आहे, त्याच्या याच्यानुसार आपल्याला रिझल्ट असतो. आता आपण पॉवर जराशी वाढवू, 5 वरती करू आणि तुम्हाला मी दाखवतो. ह्या बाजूलाच इथं हे करतो. ओके, तर आता जस्ट 1 सेकंड आणि एकदा करूया आपण. आता जस्ट मी तुम्हाला दाखवतो. तर हे आपण कमी सेटिंगवरती केलेलं होतं आणि जास्त सेटिंगवरती केलं. तर तुम्ही कागद उघडल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की हे जे काही कमी सेटिंगवरती केलेलं होतं त्याच्या पाठीमागपर्यंत काही निशाण नाही आहेत, पण जास्त सेटिंग केलेलं होतं ते ऑलमोस्ट थ्रू अँड थ्रू गेलेलं आहे. ऑलमोस्ट या ठिकाणी पण दिसते. मग हे CO2 लेझर काम काय करतं, तर हे एक्झॅक्टली प्रिसाइजली त्या पॉईंटवरती ते जाळतं आणि त्याच्या बाजूला काही डॅमेज होत नाही. म्हणजे जर तुम्ही बघितलं असेल कागदाला बाजूला इकडे तिकडे कुठे डॅमेज झालेली नाही, किंवा प्रिसाइजली आपल्याला कुठे स्कार असेल किंवा ज्या ठिकाणचं आपल्याला पिगमेंटेशन किंवा कोलॅजन रिसिंथेसिस करायचं असेल तर एक्झॅक्टली त्यासाठी आपण वापरू शकतो. आणि डिपेंड्स अपॉन तुमचा स्किन टोन किती आहे, तुमचं स्कार किती आहे, स्कार किती जाड आहे, त्याच्या याच्यानुसार आपण ते सेटिंग पण करू शकतो. आता या पेशंटच्या नाकावरती स्कार आहेत, भरपूर त्यांनी ट्रीटमेंट घेतली होती, क्रीम घेतले होते, पण त्याला एवढा चांगला अजून रिझल्ट आलेला नव्हता. तर यांचं आपण सेकंड सेटिंग चालू केलेलं आहे आणि पहिल्या सेटिंगनंतर त्यांना ऑलमोस्ट 15 ते 20% इम्प्रूव्हमेंट मिळालेली आहे. तर अशा पद्धतीनं आपण स्कार रिमॉडेलिंगसाठी CO2 लेझर वापरतो आणि कधीकधी आपण त्याच्यामध्ये स्टेरॉइड क्रीमचा किंवा स्टेरॉइडचे जे काही इंजेक्शन्स आहे त्याचा पण आपण मदत घेतो स्कार रिमॉडेलिंग करण्यासाठी. तर लेझरबद्दलची, स्किन केअरबद्दलची आणि कॉस्मेटिक सर्जरीबद्दलची अशीच जर तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर आमच्या निर्मितीच्या इंस्टाग्राम चॅनलला तुम्ही फॉलो करू शकता किंवा आमचं निर्मितीचं जे काही YouTube चॅनल आहे त्याला पण तुम्ही सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.